रामराव देवराव कोकाटे, राहणार आंबेगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील शेतकरी असून अचानक नेमकंच थंडी पडायला सुरुवात झाली ती तुरीच्या दृष्टिकोनातून बघलं तर. आणि अचानक मध्ये वातावरणामध्ये एवढा बदल झाला की भरपूर आभाळाचं प्रमाण वाढल्यामुळे तुरीवर इतके आळी पडली की भयानक प्रमाणात आळी पडली. आणि आता याच्यामुळं औषधाच्या फवारण्या करावं लागणार आता. औषधाच्या फवारण्या करायचं म्हणलं की खर्च वाढला तुरीचा. आणि जे शेतकऱ्याच्या अपेक्षा होत्या तुरीवर, समजा लेकराचे शिक्षण हातं, अनेक शेतकऱ्याच्या खर्चाच्या बाजू हात अडचणीला समजा तुरीवर जी अपेक्षा होती आळी पडल्यामुळं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि हे शेतकऱ्याला न परवडणारी बाजू आहे असं जर होत राहिलं तर. आणि वरच्यावर शेतकरी अडचणीत चालला आहे. आणि तुरीमुळं खूप नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं. सोयाबीनच्या मालाला भाव नव्हती, सोयाबीनचं काही झालं नाही, ऊसाला भाव नाही. तर याच्यामुळं वरच्यावर शेतकरी माती कापसाला सुद्धा भाव नाही. आणि तुरीची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होती आणि तूर उत्पन्नामध्ये सुद्धा घट झालेली आहे. करून तूर आता हाताशी येईल असं काय वाटत नाही. आणि शेतकऱ्याची भरपूर निराशा झालेली आहे. अंदाजे किती होती तूर तुमची? 1 एकर तूर आहे माझ्याकडे. एकरमध्ये तूर आता माझ्या अपेक्षा होती 10 क्विंटल होते असं होतं कंडिशन. आणि आजची जर परिस्थिती बघता तर 2-4 क्विंटल बी होण्याची शक्यता नाही. त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुरीमध्ये घट झालेली आहे. कशामुळं असं वाटते? या वातावरणामुळं झाली, आळी पडली आभाळामुळं. थंडीमध्ये बदल झाला, थंडी नाही. 2-4 दिवस थंडी पडली आणि अचानक वातावरण बदललं, त्याच्यामध्ये भरपूर आळी पडली तुरीवर.